तो किती भुलभुल आहे, त्याला वाटेल सरळ रस्ता आहे, इकडे रस्ता आहे, पण इकडनं रस्ता आहे. हे बघा, हे काय सुरुवातीला नाही तर आता जस्ट इथं लोखंडाचा गेट वगैरे टाकला आहे. सुरुवातीला इथं चांबड्याचा गेट वगैरे असेल किंवा मग इथं कुतुबशाला, लास्ट कुतुबशाला इथं केत केलं गेलं होतं. बट ह्या साईडला पण तुम्हाला महल वगैरे दिसतो, या साईडला पण उतरायला जागा ती ठेवली गेली. इथं पूर्ण डिस्ट्रॉय मंदिर असतील त्या काळामधले. मेंढाचं तोंड दिसतंय ना, बिलकुल याच्यामुळे तिला मेंढा तोप म्हटलं जात आहे ना. हे अगर शहाजहानने बनवलेले तर मग 1621च्या पहिले बनवलं गेलं पाहिजे, कारण की शहाजहान तेव्हाच दक्षिणेमध्ये होता. अंधेरी मार्ग मी तुम्हाला पूर्ण कॅप्चर करून दाखवणार आहे. हे अजून एक व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आता जस्ट चाललोय मी दौलताबाद किल्ल्याकडे. देवगिरी किल्ला इथून 11-12 किलोमीटर आहे. मी खुलताबादला रात्री इथं थांबलो होतो ना, भद्रा मारुती संस्थान निवास स्थानमध्ये, जिथं 250 रुपयामध्ये तुम्ही ना 5 लोक एका रूम मध्ये थांबू शकतात. खूप चांगला रूम असतो. बाकी खुलताबादची हिस्ट्री पण खूप रिच आहे. तुम्हाला सांगतो, खुलताबादमध्ये ना औरंगजेबची कबर आहे. त्याच्यानंतर मलिक अंबर, जे तुम्हाला माहीत असतील, निजामशाहचे खूप मोठे वजीर होते, त्यांची पण इथं कबर आहे. आणि जस्ट आता आपण दौलताबाद किल्ल्यावरती चाललो आहे, जो की तुघलक घराण्याच्या टायमाला दिल्ली सल्तनतची राजधानी झाला होता. खूप मोठा ऐतिहासिक भाग आहे हा. तर आज आपण तो रीच करणार आहोत. आणि एक गोष्ट सांगणार राहिलं, एलोरा केव्स पण इथून 5 किलोमीटरवरती. एलोरा केव्स तुम्हाला माहित असतील, वर्ल्ड हेरिटेज साईट. तिथलं कैलास टेम्पल म्हणजे वर्ल्ड फेमस आहे. तर ते पण आज आपण बघणार आहोत. हे बघा, तिकडे तिकीट काउंटर आहे किल्ल्याचं. आता जस्ट मी चहा पिण्यासाठी आलोय. सकाळचे 6:30 वाजले आहेत. आणि इकडे पण बुर्ज आहे ना, तिकडे लांबपर्यंत जवळजवळ 700-800 मीटर लांब बुर्ज आहे. म्हणजे हा किल्ल्याचा विस्तीर्ण भाग आहे ना, खूप मोठा होता. जस्ट वरती बघा है ना, हा आहे शहाजहान महल. तर मी तुम्हाला ना पूर्ण हिस्ट्री या किल्ल्याची सांगणार आहे. किल्ल्याच्या एंट्रन्स वर येऊन गेलो. आता जस्ट मी चहा वगैरे घेतला, काही बिस्किट वगैरे खाल्ले, या भावांना खाऊ घातलं, तर हे माझ्या मागच येऊ राहिले. जस्ट या किल्ल्याविषयी ना सुरुवातीलाच तुम्हाला सांगून देतो मी. राजा भिल्लम पंचमद्वारा आहे ना 12वी सेंचुरीमध्ये हा किल्ला बनवला गेला होता. राजा भिल्लम आहे ना यादवकालीन राजा होते ना. 1296 मध्ये ना अलाउद्दीन खिल्जीद्वारा देवगिरी विजय प्राप्त केला जातो देवगिरीवरती. त्याच्यानंतर अलाउद्दीन खिल्जीच्या पोरांमध्ये युद्ध होतं, म्हणजे सत्ता युद्ध आहे ना. त्याच्यानंतर 1327 मध्ये ना मोहम्मद बिन तुगलकने हा किल्ला घेतला म्हणजे राजधानी बनवली. 1325च्या आसपासच हा किल्ला मोहम्मद बिन तुगलकच्या घराण्याकडे आला होता. मग मोहम्मद बिन तुगलकने ह्या किल्ल्याला राजधानी बनवलं 1327 मध्ये. दिल्लीवरून सरळ शिफ्ट केली त्यांनी. बट त्याचा हा निर्णय फ्लॉप ठरला आणि काही काळातच, म्हणजे 2-3-5 वर्षातच तो दिल्लीला वापस निघून गेला. कारण की येताना दिल्लीवरून सारी शिफ्टिंग करताना या जागेवरती, म्हणजे तिकडनं लोक आणताना खूप जास्त हालापेष्ट झाल्या लोकांच्या. त्याच्यानंतर या भागामध्ये पाण्याचा इश्यू होता. कारण की एक तुम्ही राजधानी बनवता, मग त्याच्यामध्ये भरपूर सारे लोक बसतात, तर त्यामुळे पाणीचा इश्यू वगैरे साऱ्या गोष्टी होत होत्या. त्याच्यामुळे त्यांनी परत त्याचा निर्णय मागे घेतला आणि तो परत दिल्लीला निघून गेला. जस्ट इथं तिकीट काउंटर आहे. 25 रुपयामध्ये तिकीट असतं. या साईडने एंट्री आहे. आणि किल्ला खूप मोठा आहे हा. तिकडनं आलो आपण. हा फर्स्ट द्वार आहे वाटतं. आणि इथं किल्ल्याविषयी लिहिलं गेलेलं आहे की कसा काय किल्ला ना, टेकडीवरती बसलेला आहे. शंकू आकाराचा किल्ला आहे ना. 12व्या शतकात तो देवगिरीचा किल्ला होता. त्याच्यानंतर मोहम्मद बिन तुगलकने 28 मध्ये याला राजधानी बनवलं. तिथं 27 लिहिलं, इथं 28. 1499 मध्ये हा किल्ला अहमदशाहच्या निजामशाहच्या दरबाराकडे गेला है ना, निजामशाहकडे गेला. त्याच्यानंतर मग 1607 मध्ये त्याला राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. परत निजामशाहची राजधानी झाला होता हा किल्ला. आणि 33 मध्ये दौलताबाद किल्ला बराच काळ मुघल शासन अकबर आणि शहाजहानच्या ताब्यात राहिला. त्यानंतर हा भाग काही काळ मराठा शासकांच्या अधीन राहिला. 80च्या नंतर आला असेल मराठ्यांकडे. त्याच्यानंतर मग 1724 मध्ये परत निजामशाहीच्या ताब्यामध्ये गेला, हैदराबादचे निजाम. जुना काळातील दरवाजा. ही खिळे बघा किती मजबूत असतात. हे बघा है ना. इथं तिकीट वगैरे चेक केलं जातं. पहिले इथं बॉटल पण चेक केली जायची ना. बॉटल अशी आहे का? बॉटल आहे माझ्याकडे. जस्ट आपण तिकीट वगैरे चेक केलं. तिथं पाण्याच्या बॉटलला पण टिकर लावलं जातं आणि 20 रुपीज घेतले जातात. अगर वरती बॉटल घेऊन जाते तुम्ही, तर ती बॉटल अगर वरतीच टाकून आले तर 20 रुपीज तुमचे बर्बाद. हे बघा असं, म्हणजे चांगली सिस्टीम आहे इथं की तुम्हाला बॉटल मग रिटर्न आणावंच लागेल. अशा तोफा वगैरे ठेवल्या त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान वगैरे. हा पूर्ण असं तोफा लावलाय. तिथं एक खूप मोठी तोफ आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा सेकंड द्वार आहे याचा. याच्याविषयी तर लिहिलं गेलं असेल बहुतेक.
तो बघितली का तुम्ही किती मोठी बांगडी बांगडी अशी छोट्या छोट्या बांगड्या जॉईंट करून ही तोफ बनवली जायच्या. ही तोफेविषयी काय लिहिलं हे जस्ट समजत नाही. हे माझ्या अंदाजे त्याच्या बॅक साईड असेल. या तोफीचा बॅक साईड हे इथे त्याच्यामध्ये घोडा पडला आहे मध्ये. अमेझिंग ब्रो. छोट्या तोफा वगैरे ठेवल्या आहेत. हा आता आपण या द्वारेमध्ये घुसूया. आणि जस्ट हे ना हे असू शकतं. हे तुम्हाला दिसतंय ना हे यादवकालीन असू शकतं. बिलकुल स्ट्रक्चर बनलेलं आहे ते पुढं असं ठेवलेलं. त्या पण साईडला आहे. आणि हा त्याच काळातला द्वार आहे. आणि याचे ना द्वार आहे ना झिगझॅगमध्ये म्हणजे असं तुम्ही ना राऊंडमध्ये फिरून हे करतात. आणि हे बघा हे यादवकालीन स्ट्रक्चर हे ना. जिथं हेमाडपंथी तुम्हाला माहीत असेल तर हेमाडपंथी स्ट्रक्चर हे मंदिर वगैरे जसं आपण बघतो हेमाडपंथी मंदिरामध्ये जसं हे राहतं त्याच प्रकारे याच्या देवळ्या बनलेल्या आहेत. त्या साईडला जाण्यासाठी रस्ता वगैरे आहे बघा. जेव्हा हा तुगलकची राजधानी बनला होता ना त्या काळात आहे ना इथं खूप असं काम झालं होतं. खूप अशा घरं बनले होते. खूप अशा आजूबाजूला तटबंदिया बनवल्या होत्या त्याने. बट पाण्याचा इश्यू असल्यामुळे वापस गेला तो मोहम्मद बिन तुगलक. बट त्यांनी खूप असं काम केलं होतं ह्या जागेवरती. आता हा बघा हा बुर्ज जुना असेल वरती आता त्याला डागझूम केलेले रिपेअर केलेलं आहे ह्या साईडला. इकडनं रोड वगैरे दिसतोय. आणि हा तिसरा द्वार म्हणजे विचार करा तुम्ही फर्स्ट असा राऊंड मारून असं झिगझॅगमध्ये आपण एंट्री करतोय किल्ल्यामध्ये. जस्ट हा बघा. आणि वरती हा चांद मिनार है ना जो की माझ्या अंदाजे बहमनीच्या दुसऱ्या का तिसऱ्या राजाने तो चांद मिनार बनवला होता. त्याची पण मी तुम्हाला हिस्ट्री सांगेल. अजून एक गोष्ट नोटीस केली मी ह्या दरवाजाच्या बिलकुल ह्या साईडला आहे ना कबरी कोणाच्या तरी म्हणजे जवळपास इथं आहे ना हे बघा या कोणाच्या कबरी असू शकतात ते आपल्याला इथं काही समजत नाही. बट ह्या आहे ना कोणी असं सरदाराच्या किंवा मेन व्यक्तीच्या जो कबर असतील ज्या इथं स्थापित आहे ना खूप महत्त्वपूर्ण जागेवरती त्या बनलेल्या आहे. त्याचा अर्थ म्हणजे त्या राजघराण्यातीलच कोणाच्या तरी असू शकतं. इथून आपण आता मध्ये आलो. जस्ट इकडच्या साईडला पण एक विहीर आहे. आता तिथं बंद केले जाण्यासाठी पण तिच्यामध्ये पाणी असतं. बावळी आहे ती जसं काय आपण स्टेप वॉल म्हणून. आणि हे बघा हे सगळे हेमाडपंथी स्ट्रक्चर आहे. हे मंदिर वगैरे असू शकतं त्या काळी बट जस्ट नंतर चेंज वगैरे झाला असेल है ना. त्याच्यानंतर हे पण हेमाडपंथीच आहे. जस्ट ह्या लाईनमध्ये ना खूप असं आता खूप सुंदर किल्ला आहे तो. इथून आहे ना तिथपर्यंत तुम्हाला आहे ना जोपर्यंत तो किल्ल्याचे बाउंड्री वगैरे लागत नाही ना तोपर्यंत इथं खूप असं बांधकाम तुम्हाला पाहायला भेटतं. बिलकुल ह्या भिंतींच्या त्या साईडला पण भरपूर साऱ्या इमारती तुम्हाला बघायला भेटेल. इकडनं जाऊन सण आहे ना पहिले आता बंद केले त्यांनी. इकडनं जाऊन सण वरती पण तुम्हाला भरपूर असं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. बिकॉज त्यांनी आता बंद केल्याचं रिझन असं असेल की लोक जाऊन सण तिकडं ते दगड वगैरे काढत असतील किंवा मग काही फोटो वगैरे काढण्यासाठी कुठंही उभं राहून कसं की काही करत असतील. त्यामुळे त्यांनी हे रस्ते बंद केलेत. जस्ट हे बघा. आणि ते लेपर्ड्स वगैरे सांगतात जवळ इज दिस एरिया. हे असे वाडे आहेत है ना म्हणजे इनसाईडमध्ये वाडा असेल. आता पूर्ण पॅक येतो इनसाईडमध्ये जाणं बंद आहे. पण असे भरपूर असं स्ट्रक्चर तुम्हाला वरच्या साईडला त्या साईडला पाहायला भेटेल. कारण की इथून आहे ना जवळपास अर्धा किलोमीटरवरती ना ह्या किल्ल्याची बाउंड्री आहे ना. मग मधल्या साईडमध्ये ना खूप सारं डेव्हलपमेंट होतं त्या काळात. आता ही घोड्यांची पागा वगैरे असतील इथं घोडे बांधले जात असतील है ना. त्या साईडला पण हे जवळपास असू शकतं तुगलकच्या काळातलं बांधकाम असू शकतं किंवा मग त्याच्या पूर्वीचं बी असेल. कारण की इथं तुम्हाला हिंदू निशाण दिसत आहेत ना. हे कमळचं जे निशाण असतं ना ते हिंदू स्ट्रक्चरमध्ये जास्त वापरलं जातं. तर मग हे असू शकतात यादव काळामध्ये. म्हणजे यादव काळामध्ये हा किल्ला खूप जास्त महत्त्वपूर्ण होता. यादवांची ना सेकंड राजधानी तशी आहेत. पहिले सिन्नर होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी देवगिरी निवडला स्पेशली राजधानीसाठी. आणि देवगिरीवरून आहे ना म्हणजे तुम्ही विचार करा दक्षिणेपर्यंत म्हणजे दक्षिणे पल्लव वगैरे ते राजे होते ना चोल वगैरे त्यांचा थोडा प्रदेश सोडून दिला ना तर इथून आहे ना पूर्ण दक्षिण म्हणजे आजचा पूर्ण कर्नाटक मध्य प्रदेशचा काही भाग गुजरातचा काही भाग पूर्ण महाराष्ट्र ह्या साईडला तुमचं झालं आंध्र प्रदेश वगैरे म्हणजे खूप मोठ्या प्रदेशावर राज्य करणारं ही राजधानी होती ना. हे क्षेत्र वरती तुम्हाला दिसतंय बघा. इथून आता प्रॉपरली किल्ला तुम्हाला विजिबल होत आहे. खूप सुंदर असा म्हणजे हा किल्ला खूप ऐतिहासिक दृष्टी महत्त्वपूर्ण होता. आणि तुगलकाने याला राजधानी बनवण्याचा निर्णय पण चांगलाच होता. बस अगर इथं नदी वगैरे राहिली असती आणि पाणी वगैरे राहिली असते ना तर हे क्षेत्र जे आज दिल्लीला सन्मान आहे ना तोच कंटिन्यूली याला राहिला असता. कारण की त्यांनी बदलला नसता ना निर्णय मग. बिकॉज तो इथे येऊन थांबला असता ना तर मग कंटिन्युअली ही एक राजधानीचं क्षेत्र राहिलं असतं. आता जस्ट वरती जाऊन तुम्हाला दाखवतो मी. एक तलाव आहे त्याच्यामध्ये ह्या जागेवरती पिण्याच्या पाणीचा सोर्स सांभाळला जायचा तिथं. जस्ट मी थकून जातो यार. हा तलाव है ना हा ह्याच्यामध्ये ना जवळपास इतकं पाणी स्टोरेज केलं जायचं त्या काळामध्ये की वर्षभर पाणी पुरलं पाहिजे किल्ल्यावरती. बघा
हे बहुतेक तुगलकच्याच काळातलं बांधकाम आहे हे. तुगलक किंवा मग त्याच्या नंतरचे सुलतान वगैरे होते त्यांच्या काळातलं. कारण की हा किल्ला नंतर बी महत्त्वपूर्णच होता, बट त्याला देवगिरीची यादव व तुगलकांसारखं एवढं महत्त्व नव्हतं. बट महत्त्वपूर्ण सैन्य ठिकाण हा मुघलांचा बी राहिला, बहमनींचा बी राहिला. आणि जस्ट मागच्या साईडला काही काळापर्यंत ती मस्जिद वगैरे असेल, नंतर मग त्याला भारतमाता मंदिर म्हणून प्रस्थापित केलं गेलं आहे. आणि वरच्या साईडला आता इथून किल्ला पूर्ण विजिबल होते. खूप सुंदर. वा. आणि एक गोष्ट सांगायचं राहिलं, हे बघा या तलावामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या बघा किती आहेत. म्हणजे जसं जसं या तलावाचं पाणी खाली जात आहे ना, तसं तसं तुम्ही पायऱ्यांनी खाली जाऊन पाणी भरू शकतात. आणि चारी बाजूनी स्टेप वॉल आहेत, म्हणजे असं उतरण्यासाठी जागा बनवली गेलेली. ह्या साईडला नाही दिसत आहे, बट 3 साईडला आहे, 1 2 3. आणि त्या साईडला बी पाण्याचं एक खोल पाणी तिथं जमा केलं जात आहे. म्हणजे खूप सुंदर असं बांधकाम होतं याचं. आता चला इथं जाऊया. जस्ट आपण आलोय भारत माता मंदिराजवळ ना. त्याच्याबद्दल लिहिलं गेलंय की 10व्या-11व्या सेंचुरीचं यादवकालीन मंदिर प्राप्त झालं होतं या जागेवरती. मग जवळजवळ 1318 मध्ये याला कुतुबुद्दीन मुबारक खिलजी, जो की अलाउद्दीन खिलजीचा मुलगा होता, त्याने याला मस्जिदमध्ये कन्वर्ट केलं. आणि ती लॉंग टाईमपर्यंत मस्जिदच राहिली. मग नंतर मग त्याला सहमतीने भारत माता मंदिर म्हणून ओळखलं जातं. जस्ट याचं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे आपण भरपूर मंदिरांवर बघितलं असेल ना. याला भार पेलणार आहे काहीतरी असं स्ट्रक्चर म्हटलं जातं. तर असं पडलेलं आहे बघा, है ना. हे सगळे ह्या भारत माता मंदिरचे स्ट्रक्चर आहे ते सगळे. इथं किती सुंदर कमळ आहे पूर्ण ह्या साईडला तुम्हाला दिसतंय बघा. आणि ह्या साईडला बी खूप साऱ्या इमारती असतील म्हणजे आहेत, बट आपण तिकडं जाऊ नाही शकत कारण की व्हिजिटरांना तिकडं जाण्यासाठी मनाई केली गेली. इथून असं दिसतंय तुम्हाला, हे भारत माता मंदिरचा एंट्रन्स आहे. हा पहिले मस्जिदचा गेट होता तो. त्याला तुम्हाला दिसते ते इस्लामी बांधकाम वगैरे, वरती गुम्मत वगैरे असतो ते. आणि मंदिरावर पण तसंच आहे, कारण की लॉंग टाईमपर्यंत ही मस्जिद होती. पण नंतर त्याला कन्वर्ट करून, मीन्स सहमतीने कन्वर्ट करून भारत माता मंदिर म्हणून त्याला स्थापन केलंय. जस्ट हे बघा, इनसाईडमध्ये खूप उच्चास आहे. आणि एक गोष्ट आहे बघा, हा रांजण आहे. याचा उपयोग बहुतेक कशासाठी होत असेल ते नाही सांगतायत, पण याच्यामध्ये जस्ट आपण समजूया की इथं येणारे जे भाविक वगैरे असतील त्या काळामध्ये त्यांना पाणी पिण्यासाठी यूज होत असेल. हा रांजण खूप जुना असेल, 1000-1200 वर्षापूर्वीचा. आणि हे बघा, हे खांब आहेत, है ना. खूप मोठं मंदिर असेल हे, खांबांनी असं बांधकाम असेल त्याला पुढच्या साईडला. आणि तिकडं तर खूप असे सुंदर सुंदर खांब तुम्हाला बघायला भेटत आहे. आणि हे बघा, हे असे भिंतींमध्ये ना रूम वगैरे असतील त्या काळामध्ये. या भिंती पण मोठ्या असतील आणि असं बांधकाम असेल पूर्ण वरच्या साईडने, ना. आता ही भिंतमध्ये तुम्हाला असं रूम वगैरे दिसतंय, स्ट्रक्चर दिसतंय, ते लॉंग असेल असं. पण भारत माता मंदिराच्या ह्या साईडला, आणि मी तुम्हाला मध्ये खांब दाखवतो. शेकडो खांब आहेत, शेकडो खांब. आणि त्याच्यावरती खूप अशी सुंदर कार्विंग वगैरे तुम्हाला पाहायला भेटते. जे आणि हेमाडपंथी स्ट्रक्चर आहे पूर्ण. हे बघा, तुम्ही असे शेकडो मंदिर बघितले असतील हेमाडपंथी, त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर असतं. पत्थरला पत्थर लॉक केला जातो आणि जस्ट त्याला कुठल्याही प्रकारचं सिमेंट वगैरे चुना वगैरे वापरला जात नाही. हे असतं हेमाडपंथीचं सुंदर असं बांधकाम. जस्ट आता पूर्णपणे मूर्त्या वगैरे त्याच्यावरती विजिबल नाही होते, बट हे खूप सुंदर आहे. शेकडो असे आहेत. हे बघा, तिथपर्यंत आहे, जस्ट लांबपर्यंत. इथं काय बसलंय हो, इथं लेपड वगैरे सांगतात. एखादं मंदिरामध्ये लेपड बसला असेल ना तर कांड झापला. आणि मी एकटाच आहे किल्ल्यावरती आता, जस्ट पहिला पर्सन आहे व्हिजिट करणारा. आणि ह्या साईडला आहे ते मंदिर. हे बघा, आता हे किती सुंदर खांब आहेत, यांना गेरुवा रंगाने पेंट केलं आहे. जस्ट हे बघा, याच्यावरती कमळचं निशाण वगैरे. आणि हे सुंदर असं. आणि हे आहे तुमचं भारत माता टेम्पल. ही भारत मातेची मूर्ती आहे ना, खूप सुंदर असं. आणि वरती घुमट टाईपच आहे ते मस्जिदीला असतं त्या टाईप, खूप सुंदर असं. आता त्या साईडला मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. शेकडो असे खांब आहेत. त्याचा आता माझ्या अंदाजे हे त्या काळामध्ये ना एक सभामंडप असू शकतं, पण मस्जिद म्हणून खूप जास्त लॉंग टाईमपर्यंत हे राहिलं. इथं नमाज पडली जायची त्या काळामध्ये, जस्ट मुघलांच्या काळामध्ये, बहमनींच्या काळामध्ये. लाईटने बघा किती सुंदर दिसतंय हे. वाव. आपण ह्या मिनाराजवळ आलोय आणि ह्या मिनाराविषयी ना इथं लिहिलं गेलंय ना, हे जे मिनार आहे ना, अलाउद्दीन बहमनी याने ना, अहमदशाह द्वितीय नाव होतं त्याचं, त्यांनी बांधला होता. हे वास्तुकलेचं, फारसी वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे. 1445 मध्ये गुजरातचा विजय प्राप्त केल्यानंतर हे मिनार बांधलं गेलं होतं ना. बाहेरून याला चुनेरी बांधकाम आहे, म्हणजे पूर्णपणे असं खूप सुंदर असं. हे बघा,
हे असं स्ट्रक्चर दिसतं. इथे लिहिलेलं आहे दगड आणि चुन्यापासून मिनार बनवली गेलेली आहे, खूप सुंदर अशी है ना. भिंतींवर अवशेष आजही भिंतीवर दिसतात. स्टाईलने सजवलं गेलं तर ना, रंगी स्टाईल वगैरेने सजवली गेलेली आहे. जस्ट हे बघा, हे ब्ल्यू कलरची अशी स्टाईल वगैरे. वरती जायचं यायचं पहिले या मिनारावरती वरती चढू द्यायला जायचं. काही वर्षापूर्वी ना एक व्यक्ती इथून शायद पडला होता ना, त्यानंतर मग ते बंद करण्यात आलं. पण खूप उंच मिनार आहे बघा, खूप उंच. बिलकुल ह्या मिनारच्या बिलकुल ह्या साईडला आहे ना एक तोफ संग्रहालय, आपण ते पण बघूया. किती साऱ्या तोफा ठेवल्या आहेत ना, म्हणजे जवळपास 50-60 तोफा असतील. तिथं लिहिलंय तोफांबद्दल. पण ही तोफ बघा किती सुंदर आहे. ही बहुतेक मुघलांच्या काळातली तोफ असू शकते. त्याच्यावरती बघा किती सुंदर स्ट्रक्चर आहे ना. त्या साईडचं पण तसंच आहे. या 3-4 तोफा खूप सुंदर दिसत आहेत. इथं एक मोठी तोफ आहे, तिचं काहीतरी लिहिलं गेलंय. चला बघूया काय आहे. लिहिलं गेलंय की 53 तोफा ठेवल्या गेल्या. त्या पूर्ण 53 तोफा मिळाल्या होत्या या किल्ल्यावरती. त्या साऱ्या इथं सजवल्या गेल्या आहेत, जसं काही इकडं. आणि वरती पण एक खूप मोठी तोफ आहे, जिला मेंढा तोफ वगैरे सांगितलं जातं. आणि इथून खूप सुंदर असं हे आता मिनार दिसतंय. आणि जस्ट त्या साईडने, मिनारच्या त्या साईडने असं पुढे गेल्यानंतर आपल्याला ना ह्या जागेवरचं संग्रहालय पाहायला भेटतं, जिथं आहे ना खूप या किल्ल्यावरची ज्या मूर्त्या वगैरे सापडल्या गेल्या होत्या ना, त्या सजवल्या गेल्या आहेत तिथं. तर तिथं पण आपण जाणार आहोत. बाकी ह्या तोफांच्या ह्या साईडला तुम्ही बघताय, इथं पण एक जुनं स्ट्रक्चर दिसतंय ना. खूप असं इकडं बांधकाम असेल, मोठा वाडा वगैरे असेल तो. आणि त्याच्यावरती बघा हेमाडपंथाचं ते हे लावलेलं आहे. म्हणजे खूप सुंदर असा वाडा असेल तो. पण आता पूर्णपणे पडला आहे तो काळाच्या ओघामध्ये. मध्ये जी इमारत आहे त्याच्याविषयी ना इथं लिहिलं गेलं आहे, हा आमखाना महल आहे, म्हणजे दिवाने आम आहे ना. याच्यामध्ये ना एक महालात जाणारी खोली वगैरे आहे इथं दोन्ही बाजूला. बट आता त्याला आहे ना संग्रहालय म्हणून तब्दील केलं आहे तिथं, असं लिहिलं गेलं आहे. आणि इथं खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, कॅनन आहेत खूप सुंदर अशा. जस्ट हे बघ, इथून गणेशजी सुरू होतात. आपण ह्या साईडने असं फिरूया है ना, मी तुम्हाला इकडनं पण दाखवत आहे. बट हे बघा, हे गणेशजी ना, त्या काळात गणेशजीची मूर्ती कशी असायची बघा, पूर्ण डिस्ट्रॉय आहेत ते. हे वगैरे हे जैनिझमचं स्ट्रक्चर असू शकतं है ना, जैनिझम. कारण की ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे बी जैनिझमचंच एक वाटतं. हे जैनिझमचं स्ट्रक्चर आहे ना. हे जे यादव राजे होते ना, हे यांचा धर्म, यांचा राजधर्म जास्त करून जैनिझमच होता. त्याच्यामुळे त्यांच्या इथे ना असे जैनिझमचे स्ट्रक्चर आपल्याला खूप जास्त पाहायला मिळतात आहे ना. नाही तर बुद्धिझमचे पण असू शकतात, कारण की मिक्स कल्चर होतं त्या काळात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, हमेशा एक गोष्ट लक्षात ठेवा, राजाचा धर्म अगर जरी पण जैन असला ना, तर बाकीची जी प्रजा होती ना ती मिक्स धर्म फॉलो करायची है ना. जैनिझम, बुद्धिझम आणि हिंदुइझम है ना, लोकधर्म जास्त फॉलो केला जायचा. हे बघा, ही शिळा वरच्या साईडला आहे ना, तुम्हाला साऱ्या गोष्टी मंदिराचे जे काही भाग असतात ना, विविध भाग किंवा मूर्त्या वगैरे, किंवा मग त्या आजूबाजूला त्या दरवाजाला जी कार्विंग असते ती ठेवली गेली इथं. पूर्ण डिस्ट्रॉय मंदिर असतील त्या काळामधले सागरी इथं आणून त्यांनी ठेवले आहेत. ते जतन करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. आणि हा आहे तो आमखाना, ज्याच्यामध्ये निवासस्थान होतं. जस्ट कोणी मेहमान आलं तर त्यांना थांबण्यासाठी नंतर ती जागा बनवण्यात आली होती. आणि इथं खूप सुंदर असे हे बघा, सुंदर कॅनन आहे ना, कोणाची ती समजत नाही, ब्रिटिशांची असू शकते. जस्ट ब्रिटिश निशाण वगैरे दिसते याच्यावरती. आणि इथं बघितलं मी 1642, इथं 1642 मध्ये ती बनलेली अशी सांगताय. ती तिच्यावर बी खूप सारी अशी कार्विंग खूप सुंदर आहे तिच्यावरती. किती सुंदर कार्विंग आहे याच्यावरती है ना. ही मुघल कोणाची तरी मुघलांच्याच काळातली होती ही. बघा किती सुंदर कार्विंग करून तोफ बनवलेली आहे. आणि हा आहे तो आमखाना, ज्याच्यामध्ये मेहमान थांबवलं जात होता काही काळानंतर, जस्ट इंग्रजांच्या काळात किंवा त्याच्या पहिले वगैरे. इकडनं पण हे सरळ जुनं बांधकाम आहे. तुम्हाला वाटत असेल नवीन आहे, बट हे सारं जुनं आहे. त्या साईडला मागं जाण्यासाठी पण रोड असेल, बट आता त्यांनी बंद केलं आहे. हे बघा, इथं दगडं वगैरे टाकलेत. आणि हे बघा, अशा खूप साऱ्या लाईनमध्ये तुम्हाला आता मंदिराचे भाग घ्यायला भेटतात. बट हे बघा किती सुंदर आहे ना, किती अशी गुंतागुंतीची कार्विंग केली. मी जस्ट बनते एकच नंबर. हे बघा, गणपती है ना, हे जस्ट माझ्या अंदाजे विष्णू रूप आहे ना. म्हणजे यांचा जो धर्म होता यादव राजांचा, हा मुख्यतः धर्म होता जैन धर्म. पण इथले जे लोक होते ते हिंदुइझम बी फॉलो करायचे. मीन्स आहे ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो अजून एक, त्या काळात हे हिंदुइझम जैनिझम ह्या सारख्या गोष्टी नव्हत्या. ते आपण नावं ठेवले त्यांना, ही विचारधाराला हे नाव. बट त्या काळामध्ये ना अशी ओपन माइंडसेट असेल की ज्याला जो धर्म फॉलो करायचा तो करत असेल. जसं की जैनिझममध्ये अलग विचारधारा आहे,
बुद्धिझम अलग आहे. हिंदुइझममध्ये तुम्ही जे काही क्रिएटरला एक्सेप्ट करतात, बुद्धिझममध्ये ते नाही आहे. तर साऱ्या गोष्टी त्यावेळेस मिक्स होत्या आणि खूप सुंदर असं कल्चर आपल्याला इथं आपल्याला पाहायला मिळतं. हे आपलंच कल्चर आहे, खूप सुंदर. सिस्टीम बघा, कचऱ्यासाठी स्पेशल कुंडी, टॉयलेट, आणि इथं किल्ल्याला कसं फिरलं जाऊ शकतं त्याच्याबद्दल बारीक अशी डिटेलिंग. हे बघा, जस्ट किती मिनटं लागत आहे पूर्ण किल्ला बघण्यासाठी? 50 मिनटं लागत आहेत. तर तुम्ही सुरुवात करताय, स्टेप वॉल वगैरे साऱ्या गोष्टी बघू शकतात. स्टेप बाय स्टेप त्यांनी दाखवलंय. कचेरी वगैरे ही रोड आता जस्ट बंद केले त्यांनी, कारण की इथं बिबट्याची भीती असल्यामुळे. बट इथपर्यंत जाण्यासाठी 50 मिनटं लागतात. सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या आहेत. शाही हमाम खाना वगैरे असं जाता येतं, आमखान्याकडनं जाता येतं, ते 2 आहेत. पण तिकडं बी बंद केलं आहे आता, है ना. हे मेंढा कॅनन वगैरे, चिनी महल, डार्क अंधेरी जी गुफा वगैरे आहेत ना, अंधेरी जी साईट आहे ना, ती खूप छान मेन्शन केली आहे. गणेश टेम्पल आणि वरची साईड. तर इथं असं आपल्याकडे बी पाहिजे, म्हणजे दक्षिणेकडे जे आपले कोल्हापूर साईड, सातारा साईड, पुणे साईड किल्ले ना, त्यांना अशा प्रकारे मेन्शन केलं गेलं पाहिजे. पिण्याची पाण्याची व्यवस्था खूप सुंदर असं. आता जस्ट आपण किल्ल्याच्या गेटमध्ये जातोय. आता हा काळाकोट आहे. आपण ह्या साईडने आलो आता. जस्ट हा चांद मिनार वगैरे, हे हेमाडपंथी मंदिर आहे. बट तिकडच्या साईडला जाणं बंद आहे, कारण की इथं आहे ना बिबटे सुटले वगैरे. आणि हे हेमाडपंथी मीन्स मधल्या साईडने ना हेमाडपंथी स्ट्रक्चर आहे बघण्यासारखी. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, लक्षात येत असेल. आणि जस्ट ह्या साईडला आहे ना हे काळाकोट आहे ना, असे 3 कोट आहेत. म्हणजे हे ना 3 तटबंदी आहेत याला, आहे ना, मधल्या साईडने. आता फर्स्ट, सेकंड, थर्ड, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आहे ना इकडे दाखवलं गेलेलं आहे की त्याच्यानंतर अंधेरी गुफा वगैरे येतात. मग त्याच्यावरती जाण्यासाठी मग तुम्हाला राऊंड साईडला पूर्णपणे खोदलेले खंदक वगैरे साऱ्या गोष्टी आता लागणार आहेत आपल्याला. म्हणजे मेन किल्ला आता इथून सुरू होते, है ना. प्रवेशद्वारामध्ये एंट्री करतोय आपण. दरवाजा बघा कसा सुंदर आहे. त्याला पूर्ण लोखंडाने वरून असे जाड लोखंडाची एक प्लेट लावून पूर्ण असं मजबूत केलं गेलं आहे. थोडीशी खिळे वगैरे आहे ना, म्हणजे हाती त्याला ठोस नाही मारू शकत. हातीने दरवाजा तोडला जायचा त्या काळामध्ये, तर त्याच्यासाठी हे मजबूती केली गेली. किल्ल्यावर कोणी यायचंय, छोटा व्यक्ती वगैरे येते, म्हणजे 1-2 पर्सन येते, तर त्यांच्यासाठी हा गेट खोलला जायचा. आणि खूप मोठा व्यक्ती येते, जसं काही पालखीने वगैरे नेण्यासाठी खूप मोठा राजे किंवा मग सरदार वगैरे खूप मोठे, तेव्हाच हा पूर्ण गेट ओपन केला जायचा. आता झिकझॅकमध्ये दुसरा गेट लागतं आपल्याला, म्हणजे असं येऊन असं जायचंय. इथं देवळी, किती मोठी देवळी, याच्यावरून अंदाज लावा इथं किती सैनिक बसत असतील ह्या किल्ल्याच्या रक्षणासाठी, म्हणजे ह्या गेटाच्या रक्षणासाठी. हे बघा. आणि आता इकडं आपण घुसतोय, या साईडला जाऊया. पण मध्ये घुसल्यानंतर आपल्याला परत एक राजन लागतोय. हा बर जवळपास पाण्याचा असेल किंवा टॅक्स वगैरे जमा केला जात असेल याच्यात, है ना. खूप सुंदर असं देवळ्या आहेत तिथं सैनिक बसत असतील. आणि जस्ट आपण झिकझॅक मधून मध्ये आल्यानंतर परत एक झिकझॅक नंतर हा एक द्वार लागतो आणि हा चढून जायचा आपल्याला. इथं पण बहुत सारे सैनिक बसत असतील. खूप सुंदर. ठिकाणी ना अशा खारुताई बघायला भेटतील, जे तुमच्याकडे येतील बिस्किट घेऊन जातील, म्हणजे खायला मागतील त्या. हे बघा, आता मी सांभाळून ठेवतोय त्यांच्यासाठीच. आता वरती चाललोय मी. इकडे देवळ्या वगैरे लागताय तुम्हाला, इकडे महल वगैरे. आता जस्ट इथूनच आपल्याला खूप सारे महल लागायला सुरुवात होऊन जाते. आणि इथून मेंढा तोप वगैरे दिसायला, म्हणजे त्याचं ते बुर्ज दिसतोय बघा. इथून वरती आलो आपण. इथं बघा सैनिकांसाठी किती सुंदर असं देवळी बनवली गेलेली आहे ना. खूप सुंदर असं दिसतंय. इकडनं पण इकडे वाडे वगैरे असतील, जस्ट बंद केलंय त्यांनी. आणि इकडनं आपल्याला जायचंय वरच्या साईडला. आणि इथं महल आहे जो की शहाजहानच्या काळामध्ये जो इथला लास्ट सुलतान होता ना बहमनींचा, त्याला कैद केलं गेलं होतं त्या जागेवर. वरती चढल्यानंतर आपल्याला 2 द्वार लागतात. हा मेन दरवाजा आहे आणि ह्या साईडला पण द्वार आहे, जो माझ्या अंदाजे भुलभुलैयासाठी बनवला गेला असेल, असा एक अंदाज आहे माझा. किंवा मग इथं कुणाचा वाडा वगैरे राहत असेल. आणि जस्ट ह्या साईडला आपल्याला एंट्री करायची. आणि वरती तुम्हाला ती मेंढराळ तोप आकार दिसते बघा. जस्ट तिथं थोडंसं कोणा दिसतोय ह्या साईडने. समोर दिसतोय चांद महल, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं ना इथं, तो त्याच्यामध्ये औरंगजेबाने कैद केलं होतं, शहाजहानाने नाही. आणि इकडं मेन किल्ला आहे, इकडनं वरती जावं लागतं. खूप सुंदर असं वरती बांधकाम वगैरे दिसतंय तुम्हाला. असं आपण ह्या साईडने आलो. आणि ह्या महलविषयी लिहिलंय, चिनी महल आहे हा, जो की 1687 मध्ये जेव्हा औरंगजेबाने लास्ट कुतुबशाह शासक होता ना, अब्दुल हसन तानाशाह, याला हरवल्यानंतर इथं आणून कैद केलं होतं. तर 1700 मध्येच इथं मृत्यू झाला होता. तुम्हाला माहित असेल, औरंगजेब 1881 मध्ये दक्षिणेकडे आला होता ना, त्यांनी ना सगळ्यात पहिले आदिलशाही कुतुबशाही संपवली होती.
तर मग कुतुबशाहीचा जर राजा संपवला ना तर मग त्याला इथं आणून कैद केलं. जस्ट आपण तिकडं पण जाऊया बघ. साफसफाई कंटिन्यू केली जाते, म्हणजे हा किल्ला आहे ना कंटिन्यू साफ केला जातो. आता जस्ट इथं निघणं चालू आहे. हा आहे तो महल जिथे अब्दुल तानाशाह जो लास्ट कुतुबशाह शासन होता त्याला औरंगजेबाने कैद केलं होतं ना. तर मधून जाऊन तुम्हाला दाखवतो मी की एक मोठा साम्राज्याचा बादशाह कसा कैद केला गेला आणि त्याचा लास्ट टाइम कसा गेला. बट वरची डिझाईन बघा ना, ही ही पूर्ण अशी स्टाईलने त्याला डिझाईन केलं गेलेलं आहे. म्हणजे हे बी बांधकाम 1600 म्हणजे 17व्या सेंचुरीतलंच असू शकतं, मुघल काळी. बघा हे कुछ असं आहे, इथं कैद केलं गेलं होतं त्याला. आता जस्ट पूर्णपणे पडझडीला आलेली ती इमारत, बट इथपर्यंतच आहे. एवढीच इमारत आहे, 2 मजली रूम असतील ते. म्हणजे एक मोठ्या साम्राज्याचा बादशाह एक छोट्याशा रूम मध्ये येऊन थांबला होता जवळजवळ लास्टचे आपले 13-14 वर्ष आहे ना. बघा इथं लास्ट कुतुबशाला इथं कैद केलं गेलं होतं. बट ह्या साईडला पण तुम्हाला महल वगैरे दिसतो, या साईडला पण उतरायला जागा, आणि इकडे मेन किल्ल्यावरती जाण्यासाठी जागा, आणि ती मेंढातोप. म्हणजे ह्या किल्ल्यावरती ना तुम्हाला आहे ना इतकं सारं बांधकाम दिसेल ना, इतकं सारं बांधकाम की तुम्ही व्यवस्थित किल्ला बघायचं ठरवलं ना तर तुम्हाला 2 ते 3 दिवस लागतील. हे बघा इकडं पण सुंदर बांधकाम दिसतंय, आणि हे बांधकाम किती सुंदर आहे बघा इनसाइड वरून ना, किती सुंदर आहे. त्या साईडला पण द्वार आहे, म्हणजे त्या साईडवरून तिकडं जाण्यासाठी रस्ता वगैरे होता. इकडनं पण द्वार आहे, म्हणजे आता तो पूर्णपणे पॅक केलंय, व्हिजिटर जास्त मध्ये जाऊ शकत नाही. बट बघा ही एंट्रन्स होती ना, ही एंट्रन्स होती. आपण बघितलं ना तो एक महलच आहे वरच्या साईडने असं पूर्ण. चला तिकडे जाऊया. मेंढार तोपचा बुर्ज आहे, आणि जस्ट इथे ना खाली आहे ना भुयार मार्ग वाटतोय मला. जस्ट तुम्हाला दाखवतो वरच्या साईडने काय आहे ते मला समजत नाही. बट इकडनं तुम्ही कुठं जाऊ शकता का, पाण्याचा बाहेर पाणी टाकण्यासाठी काही असेल, किंवा मग तिकडं पाणी टाकण्यासाठी. आता ते खंदक वगैरे दिसतंय त्या साईडला, आणि तो आता मेन किल्ला ती इथून सुरू होतोय. या खंदकावरनं त्या साईडला जावं लागतं. आणि इथं मेंढा तोप आहे जी की औरंगजेबाने वरती ठेवली ना, ती खूप अशी सुंदर टोप आहे. तिचं बॅक साईड आहे ना मेंढ्याच्या आकाराचं आहे, तिला म्हणून साधारणपणे मेंढा तोप म्हटलं जातं. त्याच्याबद्दल तिथं डिटेलिंग केली गेली. आणि जस्ट अजून एक गोष्ट, हे रांजण बघा है ना, ह्याच्यामध्ये त्यावेळेस टॅक्स वगैरे, किंवा मग या भागात जे सैनिक बसत असतील ना त्यांना पाणी पिण्यासाठी जागा असेल, हे यादवकालीन रांजण होते. या बुर्जवरती ना मेंढा तोप आहे, तिच्याविषयी ना संपूर्ण इथं लिहिलं गेले ना. जस्ट तिला शिकण म्हटलं जातं स्पेशली तिचं नाव, बट तिचा मेंढ्याचा आकार असल्यामुळं तिला मेंढा तोप म्हटलं जातं ना. बॅक साईडला मेंढ्याचा आकार बनलेला आहे. ती तांब्यापासून बनलेली आहे ना. आतील भाग हा लोखंडाचा आहे. 5 फूट 30 मीटर ती लांबी आहे, आणि निळीचा व्यास तिचा 20 सेंटीमीटरच्या आसपास आहे. म्हणजे खूप मोठी तोफ आहे ती. आणि जस्ट त्याच्यावरती एक शिलालेख लिहिला गेला बादशाह औरंगजेबाच्या नावाने, ज्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे औरंगजेबाच्या साऱ्या पदव्या वगैरे. अब्दुल जफर मोहिद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर अलमगीर बादशाह गाझी अंकित केले गेलेले ना फारसीमध्ये. तोफेचं अन्य लेखामध्ये लिहिले गेले की देवाच्या मदतीमुळे विजय जवळ आहे वगैरे वगैरे. तर असा एक शिलालेख आहे. वरती जाऊन तुम्हाला मी दाखवणार आहे. जस्ट अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, ह्या किल्ल्यावरती ना असं प्रत्येक ठिकाणी असं लावलं गेलं आहे की अगर तुम्ही याला स्कॅन करताय ना तर तुम्हाला ह्या किल्ल्याची संपूर्ण डिटेल मिळणार आहे. मेंढाचं तोंड दिसतंय ना, बिलकुल याच्यामुळे तिला मेंढा तोप म्हटलं जात आहे ना. किती सुंदर कार्विंग केली बघा है ना. ही 5.5 मीटरची तोफ आहे, किती जाड आहे बघा, किती लांब आहे. अँड तिच्यावरती कार्विंग खूप सुंदर आहे. आणि हा व्यास आहे तिचा है ना, ज्याच्यावरून गोळा फेकला जायचा. आणि याच्यावरती लावली गेली होती ती फर्स्ट अशी, की जेणेकरून ती सगळीकडे फिरेल आणि किल्ल्यावरती येणाऱ्या दूर दूरपर्यंत ती मारा करू शकत होती. जस्ट हे बघा, आता महल इथून सारे व्हिजिबल होते. हा बी महल किती सुंदर आहे बघा. इनसाईडमध्ये जाणं बंद आहे, त्याला कुठून जातात ते नाही माहिती. त्या साईडला पण महल दिसत आहेत बघा. हां, इकडं तुम्हाला महल दिसत आहेत, ह्या साईडला महल दिसत आहेत. म्हणजे हा जो किल्ला होता ना, हा खूप जास्त महलांसाठी, म्हणजे खूप जास्त लोक इथं राहत होते आणि खूप इम्पॉर्टंट होता. जस्ट 15व्या सेंचुरीच्या पहिले, त्याच्यानंतर बी महत्त्वाचा होता, बट 15व्या सेंचुरीच्या पहिले तर याला खूप जास्त महत्त्व होतं. ही मेंढातोप तर बघण्यासारखी. याच्यावरती हा जो शिलालेख आहे हा औरंगजेबाचा शिलालेख आहे. जस्ट उर्दूमध्ये की पारसीमध्ये, हे बघा इथं लिहिलं आहे, अजून इथं पण लिहिलं आहे ना. किती किती जाडी, मी तुम्हाला जस्ट अंदाज बघा तुम्ही है ना, खूप मोठी.
वरच्या साईडला ना मेंढा टोप ठेवली आहे आणि ह्या साईडने आपल्याला किल्ल्यामध्ये एंट्री करायची. सुरुवातीला नाही तर आता जस्ट इथं लोखंडाचा गेट वगैरे टाकला आहे. सुरुवातीला इथं चांबड्याचा गेट वगैरे असेल किंवा मग लाकडाचा गेट असेल. जेव्हा युद्ध वगैरे होत असेल ना तो गेट पूर्णपणे असा वरती केला जात असेल ना, म्हणजे पूर्ण ॲक्सेस बंद. आणि ह्या आजपासून काही वर्षापूर्वी ना इथं मगरी वगैरे राहायच्या, म्हणजे मीन्स 800-900 वर्षापूर्वी जेव्हा हा किल्ला जास्त ॲक्टिव्ह होता तर इथं मगरी सोडल्या जायच्या. आणि बघा तिथं पण असं रूम वगैरे तुम्हाला दिसतंय, इकडे रूम वगैरे, खाली जाण्यासाठी पण थोडीफार जागा वगैरे आहे. पण इथं पूर्णपणे मगरी सोडल्या जायच्या होत्या. आणि हा एक रोड बनवलेला गेलेला आहे बघा, असं उतरून खाली जाऊ शकता. आणि जस्ट इकडनं आता सुरुवातीला हे खंदक ट्राय केल्यानंतर, म्हणजे हे खंदक पार केल्यानंतर आहे ना तुम्हाला लागणार आहे झिगझॅगमध्ये अंधेरी वाट. जी अंधेरी वाट अशी आहे की तिच्यामध्ये तुम्हाला आहे ना खूप मुश्किल आहे. हे बघा इथून पायऱ्या वगैरे दिसत आहे ना, तर त्या पायऱ्या आता तुम्हाला मी खाली दाखवले नाही या साईडला. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा ह्या पायऱ्यांचा रोड होता तो पहिली, तो पण आत्ता जस्ट 200-300 वर्षापूर्वी बनवला गेला असेल. पहिले तर हे पूर्णपणे असं पूर्ण हे ॲक्सेसच नव्हतं या जागेत. आता अंधेरी मार्ग सुरू होते. आपण इकडनं आलो, जस्ट हे खंदकच्या ह्या साईडनी जस्ट आलो आणि अंधेरी मार्ग इथून सुरू होते. या साईडला आहे अंधेरी मार्ग. अंधेरी मार्ग मी तुम्हाला पूर्ण कॅप्चर करून दाखवणार आहे. हे बघा इथं भुलभुलई आहे, आता काही पॅक केले त्यांनी. इथून आलं इकडनं आलो आपण. इकडनं पूर्ण आहे ना कार्विंग करून पहाड, म्हणजे पूर्ण पहाड असं कार्विंग करून इनसाइड मध्ये आपण घुसतोय. आणि हे एक शॉर्टकट मार्ग बनवलेला आता जस्ट वरती जाण्यासाठी, पण हा ओरिजिनल मार्ग आहे जो यादव कालीन होता आहे ना. तुम्हाला दाखवतो मी, इथं लिहिलं गेलेलं आहे बघा अंधेरी मार्गाविषयी. बघा हे अंधेरी मार्गाविषयी इथं लिहिलं गेलंय. ह्या साईडला अंधेरी मार्ग आहे तो यादव काळातला. आणि जस्ट लिहिलं गेलेलं असं की अंधेरी मार्ग हा एकमेव मार्ग होता ह्या साईडला वरती जाण्यासाठी आहे ना. पूर्णपणे भुलभुले असल्यामुळे ना ह्या मार्गामध्ये ना पूर्णपणे असा भ्रम होत होता. जेव्हा अगर तुम्ही एंट्री करताय तर मग शत्रू पूर्णपणे असा रोखला जात होता ना. पूर्ण असं बारीक डिटेलिंग केली गेलेली. 1952 मध्ये ना हा रस्ता बनवण्यात आला की जसं काही पर्यटकांच्या सुविधांसाठी वरतीपर्यंत जाण्यासाठी, बट मेन रस्ता हाच होता. किती सुंदर कार्विंग आहे ना ही. आता जस्ट तुम्हाला मध्ये नेतो. ही सगळी यादवकालीन कार्विंग आहे आणि यादवांनी याला हे बघा किती सुंदर अशी कार्विंग आहे. हाच रूट होता लॉंग पर्यंत, जवळजवळ 1952 मध्ये ते बांधण्यात आलं. त्याच्या पहिले हाच रूट होता. इथं सैनिकांना तुम्ही बघा आता है ना किती सुंदर आहे. मी तुम्हाला जस्ट एक गोष्ट दाखवतो. म्हणजे तुम्ही इथं ना भुलभुलैया सारखं फिरू शकता फक्त. बघा पूर्ण भुलभुलैया आहे. इथं सैनिकांच्या छावण्या वगैरे, म्हणजे जागोजागी सैनिकांना बसायला जागा बनवली आहे. आणि एकच रूट आहे, म्हणजे अगर मध्ये येतोय शत्रू तर इथं रोखला जातोय. इथं सैनिक बसलेत, त्याच्या वेट करत आहेत. ह्या साईडला परत रस्ता आहे, म्हणजे तो किती भुलभुले त्याला वाटेल सरळ रस्ता आहे, इकडे रस्ता आहे, पण इकडनं रस्ता आहे. हे बघा हे काय खाली इथं शिपाई वगैरे लपून बसत असतील. आता लाईट वगैरे लावलंय, पहिले तर काहीच नव्हतं. आणि वरती पायऱ्या. म्हणजे नुसतं फिरायचंच आहे तुम्हाला. आता इथं कन्फ्युजन व्हायला भुलभुलैया इथं आहे हा तो. आता शत्रूला वाटेल 3 रोड येत आहेत, एक इकडनं एक वरती. हा आता जस्ट तुम्हाला मी दाखवतो, आपण इकडनंच निघू. हे बघा इकडनं गेला शत्रू, इकडे तो अटकेल. इथं त्याची वेट करत आहेत फौज. इथून ऑइल टाकलं जाऊ शकतं. इथं उभं राहून गरम तेल वगैरे करून शत्रूंवर टाकलं जाऊ शकतं. अगं शत्रू वरती येतोय. त्याच्यानंतर हा वरती जाण्याचा मेन रूट. इकडनं किल्ल्यावर जाता येतं, बट हा पण एक रोड आहे. हे आता जस्ट बंद केलं यांनी. इथं काय हे बघा, इथून शत्रू खाली पडू शकतो, म्हणजे त्याला हा पण एक रोड सापडेल. इकडे घुसला तर खालीच. आणि हा आहे वरती जाण्याचा रोड. इथून खंदक वगैरे दिसतो. इथं पण बुर्ज आहे, पूर्ण खंदक.
है ना. हा पूर्ण पहाड वरतीपर्यंत रस्ता आहे तो भुलभुलैयाचा. हा पूर्ण खंदक या साईडला. आता हे बघा, इथून शत्रू अगर खालून हे येते इथपर्यंत बी त्याला ॲक्सेस मिळाला तर त्याला इथून गरम तेल वगैरे टाकून त्याला रोखलं जाऊ शकतं. जस्ट इकडनं आपण आलो आणि आता परत वरती चढायचा प्लॅन आहे आपला. ते बघा, इथून आता पायऱ्या वगैरे लागत आहेत. ही कार्विंग करून बनवलेला रस्ता हे येतो. हा यादवांचाच असेल, यादवांचाच होता. आणि यादवांना पण हा किल्ला फितुरीमुळेच गेला होता ना. यादवांपासून पण हा किल्ला जेव्हा अलाउद्दीन खिलजीने घेतला ना तर फितुरीमुळेच घेतला होता, लढून तर घेतला झाला नाही. पूर्ण पहाड कोरलाय यार. आता जस्ट वरती आला आपण. पूर्ण पहाड म्हणजे पूर्ण पहाड असा राऊंड मध्ये कोरलेला आहे. आता वरती माझ्या अंदाजे लास्ट एक्सेस आहे, बघूया. आलो वाटतं आपण. इथं बी अगर इथपर्यंत बी शत्रू पोहोचतोय, इथं बी दरवाजे पॅक केले जात असतील, म्हणजे त्याला वरती ऍक्सेसला खूप मुश्किल आहे. आपण भुलभुलैया पार करून आलो. आता वरती किल्ल्यावरती जाण्यासाठी हा एक चांगला रस्ता येतोय. पण भुलभुलैयामध्ये ना तुम्ही इतकं कन्फ्यूज होताय ना की जस्ट आता हे बघा, इथून आपण भुलभुलैया तिथून स्टार्ट होतो. पूर्ण डोंगर पोखारून त्यांनी वाट बनवलेली अशी राऊंडमध्ये आहे ना. जस्ट इकडं खंदक वगैरे ती पायऱ्या तिकडनं आपण आलो, ती मेंढा तोफ पूर्ण किल्ला आता इथून व्हिजिबल होते है ना. त्या साईडला चांद मिनार वगैरे साऱ्या गोष्टी. आणि असं कातळकडा एकदम स्ट्रेट असल्यामुळे नाही किल्ल्यावर असं चढणं तर मुश्किलच आहे. आणि अगर चढून पण जातोय तर इथं अशा भिंती बनवल्या गेल्या होत्या. तर हा किल्ला खूप अजिंक्य होता, म्हणजे त्याला जिंकणं शक्यच नाही. हे बघा, ह्या वाटेने आपण वरती आलो. आता हा गेट आहे एक, आणि भुलभुलैयानंतर आहे ना फर्स्ट गेट हाच लागतो. त्याच्यानंतर मग असं इकडे आहे ना एक गणेश टेम्पल वगैरे, जे की असू शकतं मराठ्यांच्या काळातलं आणि नंतरच्या बी काळातलं असू शकतं ना. निजामांच्या काळामध्ये पण या भागामध्ये एवढं जास्त पहिल्यासारखं नव्हतं. तर मग तेव्हा हिंदू मुस्लिम वगैरे म्हणजे चांगल्या याच्याने राहत होते. ते गणेश टेम्पल हे खूप सुंदर असं, हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती वगैरे है ना. वरती हिंदू निशाण वगैरे, आणि वरच्या साईडला आहे ना मुस्लिम स्ट्रक्चर जे गुंमत वगैरे असतं ना त्या टाईप आहे. पण वरती कळस वगैरे आहे. तर खूप सुंदर असं टेम्पल आहे जस्ट ह्या साईडला. ना आता ह्या मावशींकडनं मला एक गोष्ट माहीत पडली की इथे ना कॉलेजचे मुलं येऊन आहे ना वरती कुठं जाऊन असे अश्लील प्रकार करतात. त्याच्यामुळं ती बिबट्याचं ते पोस्टर वगैरे इथं लावले लोकांनी, इथल्या प्रशासनाने, मीन्स किल्ल्याच्या प्रशासनाने ना. त्याच्यामुळं बाकी इकडं बघा किती सुंदर. या साईडला पण वाट वगैरे असेल. इकडं बी खूप सारं बांधकाम तुम्हाला पाहायला भेटतंय. मागच्या साईडला पण तुम्हाला महलचे थोडं स्ट्रक्चर दिसतंय, बिकॉज पहिले असं महल वगैरे असेल ह्या जागेवरती. इथं पण तुम्हाला ते महलचं जे हे बांधकाम तुम्हाला नवीन दिसतंय. हे नवीन मीन्स पेशवेकालीन बांधकाम असंच राहायचं ना. तर मराठ्यांच्या काळातलं असू शकतं हे. आता हे बघा, किल्ल्याच्या बाहेरची दिवार पण आता विजिबल होते ना. खूप असं सुरक्षाच्या दृष्टीने त्याला ना खूप पॉवरफुल बनवलं गेलं आहे. आणि तिकडच्या साईडला पूर्ण ते व्हाईट बिल्डिंग दिसतंय ना, त्याच्या बिलकुल म्हणजे रोडाच्या बिलकुल साईडला एक बुर्ज आहे मोठा. म्हणजे तिथं उभं राहून पण तुम्ही किल्ल्यावर नजर ठेवू शकता. आता जस्ट हा शहाजहाननी बांधलेला आहे ना महल आहे. तर आपण आता वरती जाऊन बघणार आहोत. वरती आलो आपण. हा समोर तुम्हाला दिसतोय हा शहाजहाननी बांधलेला बारादरी महल आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शहाजहान जेव्हा दक्षिणेचा सुभेदार होता, म्हणजे जहागीरच्या काळामध्ये, जहागीर जेव्हा बादशाह होता दिल्लीचा, त्यावेळेस दक्षिणेचा सुभेदार होता शहाजहान. त्या काळामध्ये म्हणजे 1616 ते 1621च्या दरम्यान हा महल बनला गेलेला आहे ना. इथं शहाजहान राहायचा वगैरे. आणि जस्ट तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, जेव्हा औरंगजेब बी 1630च्या आसपास दक्षिणेचा सुभेदार झाला ना, तर ह्या किल्ल्याला त्यावेळेस थोडंफार महत्त्व होतं. बट 1630-35च्या आसपासमध्ये इथं जवळ मलिक अंबरने बनवलेलं खडकीचे गाव आहे, ज्याला औरंगाबाद और नंतर संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं. तर त्या गावाला मग म्हणजे तिथं जाऊन औरंगजेबाने एक शहर बसवलं, म्हणजे खूप सारे डेव्हलपमेंट केली वगैरे. अँड मग तिथं जाऊन त्याने ते औरंगाबाद शहर असं नाव ठेवलं. आता हा महल खूप सुंदर आहे बारादरी है ना. इथं शहाजहान राहायचा. आता चला वरती जाऊया आपण. बघा आता एंट्रन्स आहे याचा. इथून एंट्रेन्स खूप खूपसुरत आहे बरं का. आणि इथं पण थोडी भुलभुलैया होते, बट इथे ना सगळ्या लोकांनी नावं वगैरे टाकून ठेवले. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, म्हणजे औरंगजेबच्या काळानंतर आहे ना या किल्ल्याचं महत्त्व कमी होत गेलं. म्हणजे जेव्हा औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार झाला ना, तर त्याने खडकीला महत्त्व दिलं आणि तिथं खूप असं बांधकाम वगैरे केलंय. आज पण तिथं तुम्हाला बीबी का मकबरा वगैरे पाहायला मिळतात.
याच्यावरती ना भाऊ लोकांनी असं लिहून ठेवलंय, असं करून करून. हे बघा, बारादरी मीन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे 12 दरवाजे आहेत, त्याच्यामुळे त्याला बारादरी म्हटलं जातं. हा शहाजहाननी बनवला होता, त्याच्याबद्दल तिथं डिटेलिंग केले. बारादऱ्याविषयी ते ना बारीक डिटेलिंग केले गेलेलं ना. टेकडीवर उंच माथ्यावर हे बनवलं गेलेलं आहे. मी तुम्हाला 1616 ते 21च्या दरम्यान बनवलं गेलं असं सांगितलंय, बट हे शहाजहानच्या हुकुमावरून 1636ला बनवलं गेलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतरच माझ्या अंदाजे हे 36ला कसं काय बनवलं गेलं मला ते समजत नाही. कारण की 1628मध्ये शहाजहान बादशाह होतो, नंतर तो दक्षिणेला केव्हा आलाच नाही. तर मग हे त्यांनी अगर हे शहाजहानने बनवलेलं आहे तर मग हे त्याच्या पहिले असलं पाहिजे ना. थोडं कन्फ्युजन आहे इथं. हे अगर शहाजहानने बनवलेले तर मग 1621च्या पहिले बनवलं गेलं पाहिजे, कारण की शहाजहान तेव्हाच दक्षिणेमध्ये होता. त्याच्यानंतर मग तो उत्तरेकडे जेव्हा सत्ता संघर्ष सुरू होतो तर त्यावेळेस मग तो उत्तरेकडे निघून जातो आणि मग उत्तरेला तो बादशाह बनतो. मग त्याच्यानंतर औरंगजेब दक्षिणेला सुभेदार म्हणून येतो. तो एक हिस्टोरिकल असं आहे. आणि औरंगजेबानंतर मग या शहराला थोडंसं डिमांड कमी होतं. ही एक त्याच्यानंतर मग तुम्हाला माहीत असेल, खाली मी तुम्हाला दाखवलं एक कैदखाना आहे, जो की कुतुबशाहला कैद केलं गेलं होतं, औरंगजेबाने कैद केलं होतं. तर मग ही एक जेल म्हणून जास्त उपयोग आला असेल, याला जेल म्हणून जास्त उपयोग केला असेल. हे बघा किती सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. असं तुम्हाला पूर्ण दाखवून देतो मी एक टाईम. हे बघा, इथून अशी सुंदर वारा येत असेल है ना. पूर्ण असं पूर्ण राऊंड आहे त्याला ना, इकडनं बाहेर निघण्यासाठी जागा वगैरे. आणि हे पूर्ण पडदे वगैरे लागलेले असतील याला. आणि इथं जे असं तुम्हाला दिसतंय, इथं तुम्हाला वाटतं स्टाईल वगैरे लावून सण त्याला खूप सुंदर असं बनवलं गेलं असेल. ह्या जागेमध्ये हे खाचे वगैरे दिसत आहेत ना, हे असे प्लेन नसतील, ह्याच्यामध्ये आरशे वगैरे खूप असं सुंदर असेल हे. पण हे समयाच्यानुसार हळूहळू साऱ्या गोष्टी काढल्या गेल्या, लोकांनी त्याच्यावर आता लिहून मोकळे झाले. पण हे बघा, हे लाकूड आहे, लाकडावरती चुन्याचं वरती त्याला लेप दिलेला आहे, खूप सुंदर. तरी महलापासून आपण वरच्या साईडला जातोय टॉपला, आणि टॉपवरती ना 2 तोफा आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला म्हणजे ते बी एक हिस्टोरिकलच तोफा आहेत. पण इथून आता गाव वगैरे साऱ्या गोष्टी व्हिजिबल होते. आणि हा महल खरंच सुंदर आहे बरं का. हे सुंदर असं बांधकाम आहे. या साईडने दगडाचं आहे, पण मधल्या साईडने ना तुम्हाला असं थोडंसं लाकडाचा उपयोग करून त्याच्यावरती मग चुन्याचा असा पेंट वगैरे दिसतोय. खूप सुंदर असं बांधकाम. बघा, हा गेट इनसाईडमध्ये असा आहे. आणि जस्ट टॉपवर पोचलोय आपण आता, देवगिरीच्या म्हणजे दौलताबादाच्या. आणि वरती 2 तोफा आहेत, एक ह्या साईडला आणि एक त्या साईडला. केव वगैरे दिसत आहे तुम्हाला. इथं पाणी वगैरे साठवलं जात असेल किंवा मग राहण्यासाठी वगैरे. आणि इथं खूप असं बांधकाम तुम्हाला दिसतंय ना, हे बांधकाम पण जुनंच आहे. वरच्या साईडला त्या साईडला एक महल वगैरे असू शकतो वरती. आणि इथं जनार्दन स्वामींचं मंदिर आहे खालच्या साईडला. म्हणजे गुफा असली पाहिजे इथं. नॅचरल कार्विंग करून बनवलेली गुफा आहे. आपण जस्ट बघूया मध्ये किती खोल आहे. विश्व गुफा आहे, खाली आहे ना. जस्ट माझ्या अंदाजे त्यांनी बांधकाम सुरू केलं असेल, कोरीव काम सुरू केलं असेल, बट काही कारणास्तव बंद करण्यात आलं है ना, असं वाटतंय मला. हे बघा, इकडनं आलो आपण आणि हा लास्ट पॉईंट आहे. इथं पण एक उंच तोफ आहे मोठी. आणि जस्ट हा महल असू शकतो, एक वरचा टॉप महल असू शकतो, जो की जुनाच असेल. तो बहमनींचा किंवा त्याच्या पहिलेचा नसेल तो, पण बहमनी किंवा मग तुघलकाने बांधला असेल जेव्हा त्यांनी राजधानी वगैरे डेव्हलप केली. तर ही एक तोफ आहे. जस्ट हे बघा, तोफेच्या खाली इथून फिरवण्यासाठी जागा वगैरे. म्हणजे ही बॅक साईडला लक्ष देणारी तोफ होती. फ्रंट साईडला पण मेंढा तोफ बघितली, बॅक साईडला ही. आणि पूर्ण खंदक खोदला गेला आहे. या किल्ल्याच्या पूर्ण चारी बाजूनी खंदक आहे. म्हणजे या किल्ल्यावरती येणं मुश्किल काम आहे. आणि जस्ट दूरपर्यंत यायला ना भिंती वगैरे दिसत आहे. हे बघा, हे अशा भिंती आहेत. म्हणजे पुढच्या साईडनी भिंत आहे, मागच्या साईडनी काही गरज नसेल वाटत त्यांना, बिकॉज इथं खूप मोठा असा खंदक असेल आणि एकदम स्ट्रेट अशी कातळ कडा असेल ना, त्याच्यामुळे. त्यातलं आता वरती जाऊया. ही एक तोफ आहे, हिचं नाव बद्दल काहीच लिहिलं गेलेलं नाही आहे, पण खूप सुंदर तोफ आहे. शास्त्र तुम्हाला सांगतो मी. तिकडनंच दारुगोळा भरला जायचा आणि गोळा भरला जायचा, त्याच्यानंतर इथं वाट टाकून ती पेटवली जायची. मग त्याच्यानंतर तो ब्लास्ट व्हायचा, त्याच्याने तोफ गोळा दूर जायचा. त्या साईडला आलो आपण है ना. पाहून घ्या, हा एक महल आहे आणि इथं वरती दुर्गा तोफ आहे. आणि तुम्हाला सांगतो, या तोफेचं शास्त्र असं होतं, या तोफांचं, या 360 होत्या. म्हणजे तुम्ही कुठेही फिरू शकतात असं राऊंड. आणि कोणत्याही 2 किलोमीटरपर्यंत 3 किलोमीटरपर्यंत मारा करू शकता. ते बघा, इथं लिहिलं आहे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत मारा करणार ही तोफ होती ना. व्यास 18 म्हणजे तिचा 20 होता. आपण मेंढा तोफचा बघितला 20 होता. ही दुर्गा तोफ आहे, जी दौलताबाद किल्ल्याच्या एकदम टॉपवरती.
है ना. खूप सुंदर श्री दुर्ग लिहिलेलं आहे तिच्यावरती देवनागरी लिपीमध्ये. तर जस्ट ही केव्हाची असेल एक विशेष गोष्ट आहे. श्री दुर्ग लिहिलेले ना देवनागरीमध्ये, तर मराठ्यांच्या काळातली असू शकते ती. तर चला बघूया. ती तोफ आहे दुर्गा तोफ, जिचा व्यास 18 आहे आणि ही 2 ते 3 किलोमीटर पर्यंत मारा करू शकत होती है ना. हे बघा किती लांबी आहे. आणि इथं दुर्गा लिहिलंय वाटतं. हे बघा इथं फारसी लिहिलेलं आहे. ती मुघलांची वगैरे असू शकते. आणि हे लिहिलंय श्री दुर्गा तोफ आहे ही. खूप सुंदर अशी. आणि आता टॉपवर पोहोचलोय आपण. मी किल्ला पूर्ण दाखवला यार. किल्ला चढण्यासाठी तुम्हाला बारीकीने बघाल तर 50-60 मिनटं लागतात. बट मी शूट करत आलो तर 2 तास लागलेत मला. पूर्ण मी दाखवलं बारीकीने. जेवढी हिस्ट्री मला माहीत होती मी तेवढीच सांगितली. बिकॉज या किल्ल्याविषयी पण एवढी जास्त हिस्ट्री आपल्याला सापडत नाही. कारण की जसे जसे साम्राज्य बदलत जातात तर त्यांची जी दुसरी हिस्ट्री असते ती पहिली साम्राज्याची हिस्ट्री असते ती दुसरं साम्राज्य येऊन डिस्ट्रॉय करून टाकतं. त्याच्यामुळे आपल्याला जास्त हिस्ट्री तर माहिती नाही आहे. पण हा किल्ला खूप सुंदर आहे. याच्या बघा अशा तटबंद्या, किती खूपसुरत तटबंद्या आहेत. आणि ह्या साईडला डबल टिबल तटबंदीने हा किल्ला व्यापलेला आहे. ही फर्स्ट आहे ना. मध्ये गाव बसलेलं होतं. हे गाव त्याच काळातलं होतं जे दौलताबाद बनल्यानंतर आहे ना तुघलकांनी खूप काही इमारती इथं बनवल्या त्याच्या सरदारांसाठी, त्याच्या प्रजेसाठी. तर त्यावेळेस ह्या सगळ्या इथं डेव्हलपमेंट झाली असेल ही. आणि बाहेरची पण एक तटबंदी, म्हणजे 2-3 तटबंदीने हे दौलताबाद किल्ला वेढलेला आहे. तो खूप सुंदर किल्ला आहे हा, बघण्यासारखा. मोठा व्यास आहे त्याचा आहे ना. तर जस्ट मी व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. तर व्हिडिओ चांगला लागला तर तुम्हाला लाईक करायचा आहे. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि माझ्या ब्लॉगसाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करायचं आहे. तर अजून काही सांगण्यासारखं आहे नाही मला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.